आजचा आपला मेनू आहे आगरी पद्धतीने केलेलं सुक्या जवल्याचं कालवण. यात मी कांदा, वांग, शेंगा आणि कैरी टाकली आहे. वाटण्यासाठी साहित्य: अर्धी वाटी ओल्या नारळाचं खोबरं, 1 इंच आल्याचे तुकडे, 2 मिरच्यांचे बारीक तुकडे. थोडेसे पाणी टाकून वाटण बारीक वाटून घ्या. वाटण इतकं बारीक असावं. एका पॅनमध्ये मोठे 3 चमचे तेल घेत आहे. ठेचलेला लसूण 8 पाकळ्या, 2 बारीक चिरलेले कांदे. कांदा मऊ होईपर्यंत परतवून घ्या. कांदा मऊ झाला आहे. पाव चमचा हळद, गरम मसाला अर्धा चमचा, आगरी मसाला 2 चमचे. सर्व मसाले कांद्यामध्ये परतवून घ्या. एका बटाट्याच्या 8 फोडी करून घेतल्या आहेत. 3 छोटे कांदे, सोललेल्या शेकटाच्या शेंगा, 2 काळी वांगी, स्वच्छ धुतलेला जवला 1 वाटी. कालवण शिजण्यासाठी अर्धा बाऊल पाणी. कालवण शिजायला 25 मिनिटं लागतात. 10 मिनिटं झाली आहेत. कालवणाला उकाळी आली आहे. कालवणाला आंबटपणा येण्यासाठी कैरीच्या 3 कापा टाकत आहे. 1 वाटी वाटण, चवीनुसार मीठ. कालवण व्यवस्थित मिक्स करून 15 मिनिटांसाठी शिजायला ठेवू. 25 मिनिटं झाली आहेत. कालवणाचा वास एकदम घमघमाट सुटला आहे. आगरी पद्धतीने केलेलं सुक्या जवल्याचं कालवण रेडी आहे. जे खवय्ये वांगप्रेमी आहेत त्यांना ही डिश नक्कीच आवडेल.